जनगणनेतील ओबीसी कॉलमच्या मुद्द्यावर काँग्रेस आक्रमक. राहुल गांधींच्या उपस्थितीत आज दिल्लीत बैठक. रघुनाथ वाघमारे पोलीस संरक्षणात फिरतोय. बीडमध्ये आणि राज्यात दंगली घडवायच्या आहेत का, गंगाधर काळकुटेंचा संताप. भाजपकडून राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर. 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 राष्ट्रीय महामंत्री. विनोद तावडेंची राष्ट्रीय महामंत्रीपदी नियुक्ती. पियुष गोयल यांची राष्ट्रीय कोषाध्यक्ष म्हणून नियुक्ती. भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहजाद पुनावालांकडून राजीनाम्याची घोषणा. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांना पत्र. निर्णयामागे आर्थिक आणि वैयक्तिक कारणं असल्याची माहिती. भाजप प्रदेश कार्यालयात नंदुरबार कोअर कमिटीची बैठक. भाजपकडून डॅमेज कंट्रोलला सुरुवात. ऑडिओ क्लिप व्हायरल प्रकरणी स्थानिक वाद मिटवण्याचा भाजपचा प्रयत्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा नवी दिल्ली दौरा. पंतप्रधान मोदींसह केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी. राज्याच्या प्रकल्पांना गती देण्याबाबत चर्चा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि धर्मेंद्र प्रधान यांची नवी दिल्ली येथे भेट. केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर धर्मेंद्र प्रधान यांची प्रथमच भेट. मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची भेट. मुंबई वाढवण एक्सप्रेसवे कनेक्टिव्हिटीबाबत दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा. उत्तन विरार सेलिंगसाठी जायकामार्फत आर्थिक सहाय्य देण्याची मागणी. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पृथ्वीराज चव्हाण यांच्या डोक्यावर परिणाम झालाय. त्यांना गांभीर्याने घेऊ नका. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम यांची घणाघाती टीका. विकास कामांसाठी मुख्यमंत्री फडणवीस पंतप्रधानांना भेटत असतात. महाराष्ट्राला येत्या काळात नंबर 1 ठेवण्यासाठी फडणवीसांचे प्रयत्न सुरू. मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटमांचं वक्तव्य. मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीमार्फत गरजू रुग्णांसाठी मदत. अवयव प्रत्यारोपणासाठी 798 रुग्णांना 15.79 कोटींची आर्थिक मदत. अवयव प्रत्यारोपणाच्या खर्चिक उपचारांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा आधार. काही नगरसेवक समजतात की 7/12 आमच्या नावावर आहे, पण तुम्हाला जनतेने निवडून दिलंय हे विसरू नका. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी टोचले काल. यापुढे जर मराठी नाही आली तर डायरेक्ट लायसन्स रद्द होणार नाही. 1 महिन्याची मुदत देऊ, तरीही मराठी भाषा न शिकल्यास ते सस्पेंड होईल. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचा इशारा. मी जर मराठी भाषेचा मंत्री झालो नसतो तर इतिहासात माझं नाव झालं नसतं. हे सगळं श्रेय एकनाथ शिंदेंचं आहे. मंत्री उदय सामंतांचं वक्तव्य. 29 ऑगस्टला खूप मोठा उठाव होणार आहे. मराठ्यांवर अन्याय केला जातो, जाणीवपूर्वक प्रमाणपत्र दिले जात नाहीत. मनोज जरांगेंचा हल्ला. सोलापूर महापालिकेची कोणतीही जागा विकणार नाही. महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केवळ जनतेची दिशाभूल. महापौर विनायक कोंडाल यांचं महाविकास आघाडीवर टीका. विजय वडेट्टीवारांनी आदिवासी विकास कार्यालयात जाऊन आंदोलक विद्यार्थ्यांची घेतली भेट. शासन निर्णयातील विद्यार्थी, आश्रमशाळा आणि शासकीय वसतिगृहाशी संबंधित तरतुदींविरोधात विद्यार्थ्यांचा संताप. 2-4 लोकांना रिटायर केल्यानंतर आपण रिटायर व्हायचं. मुंडे साहेबांनी खूप कष्ट काढले, देवाने सुखाने खाऊ दिलं नाही. भाजप नेत्या पंकजा मुंडेंकडून नाराजी व्यक्त. माझ्यासाठी पालकमंत्रीपद हे केवळ पद नाही तर रायगडच्या जनतेची सेवा करण्याची मोठी संधी. पालकमंत्री पद जाहीर झाल्यानंतर गोगावले यांचं ट्विट. नाशिकच्या पालकमंत्रीपदी जरी गिरीश भाऊ असले तरी जिल्ह्याच्या विकासासाठी सर्वजण एकत्र मिळून काम करत राहू. मंत्री दादा भुसेंचं वक्तव्य. पालकमंत्रीपदाबाबतचा सर्वस्वी अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मुख्यमंत्र्यांनी जे जाहीर केलं ते आपल्याला मान्य करावं लागेल. खासदार राजाभाऊ वाजेंची प्रतिक्रिया. पालकमंत्री कोणाला करायचे हा अधिकार पूर्णपणे मुख्यमंत्र्यांचा आहे. सातारा जिल्ह्याच्या पालकमंत्री बदलाच्या चर्चेवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसलेंची प्रतिक्रिया. एनडी स्टुडिओचा महाराष्ट्र सरकारने घेतला ताबा. एनडी स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला पदभार. देशात पान मसाला, सुगंधी सुपारी जाहिरात करणाऱ्यांवर कारवाई करा. आमदार विक्रम पासपुते यांचे केंद्र शासनाला पत्र. नामवंत खेळाडू, कलाकार, सेलिब्रिटी, इन्फ्लुएन्सरवर कारवाईची मागणी. बीड नगरपालिकेतील नाट्यांचा क्लायमॅक्स मुंबईत. नाराज नगरसेवक गट आणि नगराध्यक्ष गटाला सुनेत्रा पवारांनी तातडीने मुंबईला बोलावलं. तोडगा निघणार की घडी विस्कटणार याकडे लक्ष. मला साक्षात विठुरायाच पावला. पालकमंत्रीपदाची घोषणा होताच मंत्री गिरीश महाजन आनंदित.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे मानले आभार. ओबीसी नेते नवनाथ वांगवारांविरोधात जालना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. एका मुलाखतीमध्ये मराठा समाज आणि महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप. माझ्याकडून एक वेळा वक्तव्य गेलं त्याचा मी खेद व्यक्त करतो. माझ्या राज्यातील भगिनींनी मला समजून घ्यावं. आक्षेपार्ह विधानांबद्दल नवनाथ वांगवारांनी व्यक्त केला खेद. मंत्री भरत गोगावले यांच्या पालकमंत्रीच्या घोषणेनंतर महाडमध्ये जल्लोष. फटाके वाजवत गुलाल उधळत केला आनंद व्यक्त. एकच शेड भरत शेड, परत परत भरत शेड अशा दिल्या घोषणा. जावळीत शिवेंद्र सिंह राजेंचा शशिकांत शिंदे गटाला थेट इशारा. जशास तसे उत्तर देऊ, संघर्षाची 110% तयारी असं वक्तव्य. माळशेज घाट भोरांडे परिसरात प्रस्तावित पंप स्टोरेज जलविद्युत प्रकल्पावरून खासदार अमोल कोल्हे यांनी पाण्याचा मुद्दा उपस्थित केला. माळशेज घाटाचं पाणी तिसऱ्या मुंबईतील डेटा सेंटरसाठी अमोल कोल्हेंचा सरकारला थेट सवाल. भारतीय सुरक्षा दलांनी ISI समर्थित शहजाद भट्टी दहशतवादी नेटवर्कचा पर्दाफाश केला. आजचा नवा भारत दहशतवादाविरोधात ठामपणे उभा आहे. संजय उपाध्याय यांची पोस्ट. सुप्रीम कोर्टाकडून शिंदे सेनेचे खासदार संजय देशमुख यांना नोटीस. अरविंद सावंत यांनी 6 खासदारांच्या पक्षबदलाविरोधात याचिका केली होती दाखल. काँग्रेस नेत्या सोनिया गांधी विरोधात भाजप युवा मोर्चाचे आंदोलन. सोनिया गांधी यांनी वंदे मातरमचा अपमान केल्याचा युवा मोर्चाचा आरोप. ठाणे महापालिका मुख्यालयात जागतिक छायाचित्र दिनानिमित्ताने छायाचित्र प्रदर्शन. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला उद्घाटन सोहळा. 98% नियमांचं पालन करूनही मिठाईचे दुकान 34 दिवस बंद. FDAला मुंबई उच्च न्यायालयाचा 5 लाखांचा दंड. पाकिस्तान बांगलादेश पुन्हा भारतात सामील होतील. योगगुरू रामदेव बाबांचं अजब भाग्य. 200 वर्षापासूनचा पारंपरिक उत्सव. धामोरी येथे गणपती बाप्पांचे 1.5 दिवसांकरिता आगमन. पहिल्या पूजेचा अमोल वारघडे कुटुंबाला मान. बेस्ट कामगारांचा 18 ऑगस्टपासून उपोषणाचा इशारा. प्रलंबित मागण्यांसाठी कामगार आक्रमक. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटी आणि अंतिम देणी वेळेत देण्यात यावेत. निधी तातडीने मंजूर करून द्यावा अशी मागणी. वर्ध्यात लिपिक भरतीच्या टायपिंग टेस्टमध्ये तांत्रिक गोळाचा आरोप. परीक्षा रद्द करून पुन्हा घेण्याची मागणी. 240हून अधिक परीक्षार्थींमधून केवळ 5 ते 8 जण उत्तीर्ण झाल्याचा दावा. सखोल चौकशीची मागणी. पालघरच्या क्षितिजोत्सव 2026 या स्पर्धेत तालुक्याचा राजाची दमदार कामगिरी. 52 संघांमधून अवघ्या 15.94 सेकंदात 6 थर. गुण तालिकेत अव्वल स्थान पटकावत अंतिम फेरीत प्रवेश. कणकवली उड्डाणपुलानजीक मुंबई गोवा महामार्गावर मधोमध खड्डे. खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता. ठोस उपाययोजना करण्याची प्रवाशांची मागणी. रत्नागिरीच्या खेडामधील मंगेश मोरेंचं उपोषण तात्पुरते स्थगित. भोसते, निविक, आलसुरे आणि शिवबोरज या मार्गाच्या दुरावस्थेविरोधात सुरू होते आंदोलन. 21 ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा. श्री अंबाबाई मंदिर परिसर विकास आराखडा प्रकरणी बाधित मालमत्ता धारकांबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात महत्वाची बैठक संपन्न. पुनर्विकास करताना मालमत्ता धारकांवर अन्याय होणार नाही. आमदार राजेश क्षीरसागरांची ग्वाही. चंद्रपुरात आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रकल्प कार्यालयासमोर बेमुदत उपोषण. GR विरोधातील आंदोलन तीव्र. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा. नागबर्डी यात्रेत भाविकांचा जनसागर. तब्बल 2 लाख भाविकांची उपस्थिती. 700 वर्षांची परंपरा लाभलेल्या नागबर्डी यात्रेत भक्तिमय वातावरण. बालाघाटाच्या डोंगरावरील महादेव मंदिरात पावसासाठी शेतकऱ्यांचं महायज्ञ. पाऊस झाला नाही तर जिल्ह्यातील सोयाबीन पीक धोक्यात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटण शहर सध्या रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे चर्चेत. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे मोठे खड्डे. विशेषतः ST बसस्थानकाकडे जाणाऱ्या मार्गावर नागरिकांना प्रचंड त्रास. भिवंडी रोड रेल्वे स्थानकातील पाणपोई वॉटर कूलर पाण्यात. पिण्याच्या पाण्याच्या गुणवत्तेबाबत धक्कादायक माहिती समोर. ई कोलाय जीवाणू कॅगचा अहवाल. परभणी आणि पूर्णा रेल्वे स्थानकावरील रेल नीर पाण्याच्या बॉटलमध्ये दुर्गंधीयुक्त पाण्याची विक्री. प्रवाशांनी व्हिडिओ तयार करत व्यक्त केला संताप. बीडमध्ये शेतकऱ्याने नागदेवतेसमोर मांडल्या व्यथा. सरकारला सांग शेतकऱ्यांचा पीक विमा आणि कर्जमाफी करा.
सोलापूर महापालिकेत महाविकास आघाडीचं आंदोलन. महत्वाचे भूखंड बीओटी तत्वावर देण्यास महाविकास आघाडीचा विरोध. रत्नागिरीच्या खेडामधील मंगेश मोरेंचं उपोषण तात्पुरतं स्थगित. भोसते, निविक, आलसुरे आणि शिवबोरज या मार्गाच्या दुरवस्थेविरोधात सुरू होते आंदोलन. 21 ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा. श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचा खामगावात असणार शेवटचा मुक्काम. 1,51,111 मोदकांच्या महानैवेद्याची तयारी. खामगावच्या मुख्य केंद्रातून होणार वितरण. आदिवासी वसतिगृहाबाबतच्या शासन निर्णयाविरोधात नागपूरमध्ये आदिवासी विद्यार्थी संघटनांचं 5व्या दिवशी ठिय्या आंदोलन. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा आदिवासी विद्यार्थी संघटनांचा इशारा. बंजारा समाजाची काशी म्हणून ओळख असलेल्या पोहरादेवी येथील नंगारा संग्रहालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात. प्रवेश तिकिटाचा दर 200 रुपयांवरून 100 रुपये करण्यात यावा अशी मागणी. वसई-विरार शहरातील रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवण्यासाठी सत्ताधारी भाजपच्या खासदार आमदारांना रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ. खासदार डॉक्टर हेमंत सावरा आणि आमदार राजन नाईक यांचं आंदोलन. वसई-विरार महानगरपालिकेतील भाजपचं आंदोलन हा केवळ देखावा. बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक आणि आरोग्य सभापती निलेश देशमुखांचं टीकास्त्र. भारतातील सर्वात तरुण नगरसेविका कुमारी सिद्धाली अनुप शाह यांनी रचला इतिहास. देशातील सर्वात तरुण नगरसेविका म्हणून इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद. भिवंडीत चालत्या बर्गमॅन दुचाकीला आग. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. पुढील 4 ते 5 दिवस विदर्भात पावसाची स्थिती सामान्य राहणार. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचा अंदाज. काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता. इंदापुरात कोसळल्या पावसाच्या सरी. पावसाच्या आगमनामुळे वातावरणात गारवा. नागरिकांसह शेतकऱ्यांना मोठा दिलासा. बीड जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प प्रमाणात पाऊस. कापूस, सोयाबीन सारखे पीक आता पावसाअभावी सुकू लागले. शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.